बाहेरची पनीरची भाजी खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी क्रीमी, रिच आणि चविष्ट पनीर भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा ही रेसिपी करून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवाल. सर्वात आधी तयार झालेली ही सुंदर पनीरची ग्रेव्ही बघा, किती मस्त दिसते ना. आणि ही आहे आपल्या भाजीची खास ग्रेव्ही, जी या भाजीला अप्रतिम चव, सुंदर रंग आणि एकदम क्रीमी टेक्स्चर देते. चला आता ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आता भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. एका कढईमध्ये एक मोठा कांदा, 2 छोटे टोमॅटो, तमालपत्र, दालचिनी, काजू, लाल सुक्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि बटर घालून सर्व साहित्य छान परतून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून पुन्हा एकदा हे सर्व साहित्य छान परतून घेतलं. कांदा आणि टोमॅटो मऊ झाले की गॅस बंद करून हे मिश्रण थोडं थंड होऊ दिलं. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून अगदी बारीक आणि स्मूथ ग्रेव्ही तयार करून घेतली. हीच ग्रेव्ही आपल्या भाजीला अप्रतिम रंग, छान चव आणि क्रीमी टेक्स्चर देणार आहे. आता त्याच कढईमध्ये पुन्हा थोडं बटर घातलं, त्यात जिरे घालून तडतडू दिले. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलं. आता तयार केलेली ही ग्रेव्ही घालून काही मिनिटे छान परतून घेतली. मसाला जितका चांगला भाजाल तितकी चांगली भाजी चविष्ट होते. यानंतर यामध्ये पनीर मसाला आणि थोडी कसुरी मेथी हाताने चुरून घातली, त्यामुळे भाजीला मस्त फ्लेवर येतो. आता बारीक चिरलेले पनीर घालून मसाल्यात हलक्या हाताने एकजीव करून घेतलं. तुम्ही पनीर 10 मिनिटे कोमट पाण्यात भिजवून वापरल्यास ते अधिक मऊ राहते. आणि पनीर जास्त ढवळू नका, नाही तर त्याचे तुकडे तुटू शकतात. टोमॅटो आंबट असतील तर चिमूटभर साखर घातल्याने त्याची चव छान लागते. आणि मसाला घालताना गॅस मंद आचेवर ठेवा, नाहीतर मसाले करपून त्याची चव बदलू शकते. आता यानंतर यामध्ये दुधावरची साय घातली, यामुळे ग्रेव्ही खूपच रिच, क्रीमी आणि शाई लागते. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व छान मिसळलं आणि बघा, आपल्या घरच्या घरी तयार झाली आहे एकदम शाई पनीर भाजी. ही भाजी गरमागरम रोटी, नान, पराठा किंवा जिरा राईस सोबत खूपच अप्रतिम लागते. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये पनीर असे नक्की लिहा आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपींसोबत. धन्यवाद.